बदलापूर नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार जे आहेत ते किरण भोईर आपल्या सोबत आहेत। किरणजी, आज ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राडा झाला, तुम्हाला देखील त्याच्यामध्ये लागलेला आहे, काय नेमका प्रकार त्या ठिकाणी घडलेला? आज बदलापूरमध्ये मतदान चालू झाले, अतिशय उत्साहाचं वातावरण असं मतदार राजांमध्ये होतं, परंतु काही ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना दिसायला लागले की सर्व मतदार येऊन आम्हाला भेटून जात होते, त्यामुळे मतदार महिला भगिनी असेल त्यांना घरातून निघण्यासाठी त्यांना तिथे अटकाव होत होता, म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मुद्दाम जाणून बुजून त्या ठिकाणी वाद घातला। या ठिकाणी मला देखील त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी मला धरपकड झटापटीमध्ये त्यांचं नख लागलं, मला त्यांचा हात लागला त्या ठिकाणी। त्याच्यामुळे अतिशय वेगळ्या वळणाला ही निवडणूक गेलेली आहे। प्रशासनाला तत्काळ पोलीस प्रशासनाला मी तत्काळ संपर्क केला असता त्या ठिकाणी त्यांनी येऊन संपूर्ण परिसर हा त्यांनी पोलिसांची छावणी त्या ठिकाणी तयार झालेली आहे। परंतु एक दुसरी दुःखाची गोष्ट की आज या ठिकाणी 5.5 वर्षानंतर या निवडणुका इथे लागल्या आहेत। खरोखरच मतदारांच्या मनामध्ये एक आनंद आहे की या ठिकाणी निवडणुका लागत आहेत, पण या निवडणुका जर लागल्या असतील आणि मतदारांना जर अटका होत असेल तर खरोखरच या ठिकाणी विरोधकांकडून या ठिकाणी लोकशाहीला अतिशय हे घातक असं वातावरण यांनी तयार केलंय। विरोधक म्हणतात मात्र तुम्ही महायुतीत आहात, परस्पर एकामेकांविरुद्ध आहेत। आता शिवसेना विरुद्ध आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना झालेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध भाजप, अशी या ठिकाणी लढत आहेत। त्यांनी तुमच्यावर आरोप लावलाय की बाहेरचे काही लोक या ठिकाणी आणून त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडून आणल्या। आम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहोत, युतीमध्ये आहोत, राज्यामध्ये देखील युतीमध्ये आहोत, परंतु बदलापूरमध्ये आमचे आमदार कथोरे साहेब यांनी देखील सांगितलं, आवाहन केलं होतं, शिंदे साहेबांना केलं होतं की बदलापूरमध्ये युती करूया, परंतु कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असतो म्हणून प्रत्येक पक्षाची वेगळी बांधणी असते, पण ती युती होऊ शकली नाही। पण हे बाहेरनं आणले, इकडून आणले, जर असं हे बोलायचं असेल तर हे आम्हालाच कशाला दुखापत होईल? आमच्या महिला असेल, महिलांना धक्काबुक्की केली, हे जे बोलणं आहे ना अतिशय चुकीचं बोलणं आहे। महायुती आहे, मात्र अशा प्रकारचे विधानसभेत आम्ही काम केलेले आहेत आणि आता असा प्रकार होत असेल तर आमचा राजीनामा घ्यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। तुम्ही महायुतीत आहात, तुम्ही काय सांगाल की मित्र म्हणून आपण लढतोय, कशा पद्धतीने राहिलं पाहिजे? मी सांगितलं ना, आम्ही केंद्रामध्ये राज्यामध्ये आम्ही एकत्र आहोत। जसे फडणवीस साहेब आमचे नेते आहेत तसेच शिंदे साहेब देखील आमचे नेते आहेत, आम्ही त्यांना देखील मानतो, परंतु हा जो वाद झाला हा नेत्यांचा नाहीये, हा कुठल्याच पक्षाचा वाद नाहीये, हा स्थानिक तिकडचे जे नेते आहेत जे निवडणूक लढवत त्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध आहे। त्यामुळे हे वेगळं वळण नाहीये की महायुतीमध्ये काही दरार वगैरे असं वरच्या लेवलला काही नाही, हे स्थानिक लेवलचं आहे। काय मागणी कराल तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवर, कारण आत्ताच राजकारण तापायला लागलेलं आहे? काय नाही, पुढे सर्व मतदार हे सर्व सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे कोणाला मतदान करायचंय कोणाला नाही करायचंय, त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की योग्य उमेदवार ते निवडून देतील, कारण की बदलापूर हे विकासाच्या दृष्टीने बघणारं एक शहर आहे आणि विकासालाच ते मत देतात। ज्या पद्धतीने या ठिकाणी वाद झालेला आहे, तुमचेच युतीमधलेच आहेत ते, त्यांना काय सांगाल? म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं की बाहेरनं आला, हा राडा झाला। बाहेरनं आला? कोण बाहेरनं आला? इकडनं मी होतो, माझे भाऊ होते, माझे नातेवाईक होते, हे काय बाहेरनं आलेत का? माझेच नातेवाईक आहेत ना। आणि जो तो आज आमचा 10,000चा प्रभाग आहे, एक माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, जो तो आपापल्या मदतीला येतोच, परंतु याला वेगळं वळण लावायचं। आणि आमचे मित्र आहेत ते, आजपर्यंत आमचं कधी असं नाही, आम्ही एकमेकाशी संपर्क देखील फोनवर, काल देखील त्यांचा मला फोन आला होता, परंतु त्यांनी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांना अटकाव घालणं जरुरी होतं। उमेदवाराच्या मागे त्यांना ती चाय से किटली गरम हा प्रकार त्यांचा त्या ठिकाणी होत होता। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी महायुतीमध्ये वरती सर्वत्र आम्ही महायुतीत आहेत, ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कुठेतरी उमेदवार आम्ही एकत्र आहोत, मात्र कार्यकर्ते अशा प्रकारचा हे पूर्ण प्रकार करतात आणि कुठेतरी वाद निर्माण करतात, तणाव निर्माण करतात। यावरती कुठेतरी कोणीतरी आळा घालावा, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील यावरती कठोर पावलं उचलावे अशी मागणी जी आहे ते उमेदवार यांनी केलेली आहे। एकंदरीत या सगळ्या वाद पाहता आज मतदान आहे, किती टक्के मतदान होतो आणि नेमकं उद्या याचा काय निकाल लागतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।